नमस्कार, मी प्रशांत सागवेकर. साम संजीवनी या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत पीसीओडी आणि पंचकर्म चिकित्सा या विषयावरती आणि मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत स्त्रीरोग तज्ञ वैद्य विनेश चंद्रकांत नगरे. आपण त्यांचं स्वागत करूया. सर, कार्यक्रमात अगदी मनापासून स्वागत. कार्यक्रमाला सुरुवात करायची मात्र त्याआधी आपण सरांची थोडक्यात ओळख करून घेऊया. वैद्य विनेश चंद्रकांत नगरे हे स्त्रीरोग तज्ञ असून आयुर्वेदातील MS स्त्रीरोग ही पदव्युत्तर पदवी त्यांनी पुण्यातल्या सुप्रसिद्ध अशा टिळक आयुर्वेद महाविद्यालयातून घेतलेली आहे. गेली 22 वर्ष ते पुणे आणि मुंबई इथं रुग्णांना सेवा प्रदान करत आहेत. स्त्रियांमधले विविध शस्त्रक्रियांमध्ये ते पारंगत आहेत. तसंच या शस्त्रक्रिया टाळण्यासाठी उपयुक्त अशा विविध आयुर्वेद उपचारांबाबत ते सतत संशोधन करत असतात. स्त्रियांमधले वंध्यत्वाबरोबरच पुरुषांमधील वंध्यत्वाच्या विविध कारणांचा वेध घेऊन त्याबद्दलही ते सतत संशोधन करत असतात. प्रथमच IVF करायला सांगितलेल्या तसंच IVF करूनही यश न मिळालेल्या अनेक रुग्णांना त्यांनी यशस्वी असं मार्गदर्शन केलंय. फक्त भारतातीलच नाही तर परदेशातीलही अनेक रुग्णांना त्यांनी उपचाराबाबत मार्गदर्शन केलेलं आहे. अपत्य प्राप्तीसाठी आयुर्वेदातील विविध उपचार तसंच उत्तरबस्ती या विशेष पंचकर्मामध्ये त्यांचं प्रावीण्य आहे. आजच्या विषयासंदर्भात तुमच्याही मनामध्ये शंका असतील, प्रश्न असतील, तुम्ही आता थेट सरांना विचारू शकता. त्यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या. 022-664-3333 हा आपला स्टुडिओ क्रमांक आहे. चला तर मग कार्यक्रमाला सुरुवात करूया. सर, पुन्हा एकदा कार्यक्रमामध्ये स्वागत. हा जो महिना आहे सप्टेंबर महिना, हा संपूर्ण जगामध्ये पीसीओडी जनजागृती महिना म्हणून आपण सगळेजण साजरा करत असतो. मुली आणि महिलांमध्ये अनेक वेळेला ही समस्या आपल्याला दिसते. पाळीची ही समस्या आहे आणि या समस्येवरती आयुर्वेदातली जी पंचकर्म उपचार पद्धती आहे ती प्रभावी आहे का आणि ती कशा पद्धतीने करता येते? नक्कीच प्रशांत, बेसिकली पॉलिसिस्टिक ओव्हरी हा आजार अत्यंत दीर्घकाळ चालणारा आहे. तो लक्षात यायला देखील बराच काळ जातो. मग हा आजार जर घालवायचा असेल तर त्यासाठी अनेक लोकांचं म्हणणं असं असतं की डॉक्टर, मला खूप लवकर फरक पडला पाहिजे. टीनेजर असतील तर त्यांना असं असतं की लवकर पाळी आली पाहिजे, माझी सौंदर्य लक्षणं लवकर नॉर्मल व्हायला पाहिजेत, जाडी वाढली आहे, पिंपल्स आलेत, बऱ्याचशा गोष्टी. बरोबर. मॅरिड वुमन म्हणजे विवाहित स्त्रिया ज्या असतात त्यांचं असं म्हणणं असतं की आम्हाला वंध्यत्व आहे, आम्हाला मूल लवकर होत नाहीये, 5 वर्ष झालं, 6 वर्षावर आम्ही ट्रीटमेंट करतोय आणि मग आम्हाला लवकर फरक पाहिजे. मग अशा वेळेस औषधी चिकित्सेच्या पुढे जाऊन पंचकर्म चिकित्सा नक्कीच केली जाते आणि ही पंचकर्म चिकित्सा वेगवेगळ्या टप्प्यांवर पेशंटला खूप फायदा देऊन जाते. बरोबर. रिझल्ट खूप फास्ट यायला सुरुवात होते. फक्त त्यासाठी थोडासा वेळ काढावा लागतो. ते घरी बसून पंचकर्म कधीही करणं शक्य नाही. पंचकर्मामध्ये एवढं वैविध्य असतं. खरं म्हणजे अनेक लोकांना पंचकर्म म्हणजे फक्त अंगाला तेल लावणे, उलट्या करणे एवढंच माहिती आहे. पण एकेका पंचकर्माचे उपप्रकार एवढे आहे की ते करायला गेलं तर जवळपास 150 ते 200 कर्म पूर्ण होतात. बापरे. का करतात पंचकर्म? सगळ्यात महत्वाचं शोधन चिकित्सा, शमन चिकित्सा, बृहण चिकित्सा आणि रसायन चिकित्सा. शोधन म्हणजे जे दोष वाढलेत ते कमी करणे, मोकळे करणे. वात, पित्त, कफ या 3 दोषांनी शरीर बनलेलं आहे आणि ते दोष जरी असले तरी शरीराला उपकारक असतात. पण ज्या क्षणी वातदोष, पित्तदोष, कफदोष शरीराला अपायकारक ठरायला लागतात तेव्हा ते अपायकारक झालेलं प्रमाण, फक्त अपायकारक झालेलं प्रमाण आपण कमी करण्यासाठी पंचकर्माचा वापर करतो. आणि मग हे शोधन चिकित्सा केल्यानंतर, शमन चिकित्सा केल्यानंतर हा दोष नॉर्मलला यायला लागतो. नॉर्मलला आल्यानंतर काय घडतं? बेसिकली पॉलिसिस्टिक ओव्हरी या आजारामध्ये शरीरातल्या अनेक प्रक्रिया खंडित होत जातात. हे तुम्ही अन्न खाल्लं की त्याचा आहार रसामध्ये परावर्तन होतं, त्याचं धातूंमध्ये परावर्तन होतं. सगळ्यात शेवटी बीजाची निर्मिती होते आणि दुसरं शरीर निर्माण होण्यासाठी स्त्री शरीर की शेवटची प्रक्रिया बीज निर्मितीची अडकते आणि प्रजनन करण्याची म्हणजे एका शरीरातून दुसरं शरीर निर्माण करण्याची प्रक्रिया अडकते. म्हणजे ह्या अडकलेल्या प्रक्रिया सोडवणं, त्यांना मोकळं करणं, त्यांना सक्षम करणं यासाठीचा शोधन चिकित्सा, शमन चिकित्सा अत्यंत आवश्यक असते. बऱ्याचशा पेशंटमध्ये पॉलिसिस्टिक ओव्हरीमुळे मोठे मोठे सिस्ट फॉर्म होतात. म्हणजे अगदी छोटे सिस्ट तर असतातच, कधी कधी फॉलिक्युलर सिस्ट, सिंपल सिस्ट, कॉम्प्लेक्स सिस्ट, हिमरेजिक सिस्ट, एंडोमेट्रियाटिक सिस्ट फॉर्म होतात. अशा वेळेस पंचकर्माने हे सिस्ट खूप लवकर कमी होतात. अनेकांना ऑपरेशन सांगितलेलं असतं पण ऑपरेशन न करता पंचकर्म करून घेतल्यामुळे जे शरीर मोकळं होतं त्याने जी प्रोसेस सुरू होते त्यामुळे 3 ते 4 महिन्यात हे सिस्ट गेलेले सापडतात. ऑपरेशन टळतं. म्हणूनच
पंचकर्माचा वापर हा नेहमी अशासाठी केला जातो की तुम्हाला रिझल्ट लवकर पाहिजेत, लवकर गुण हवाय, नक्की पंचकर्म करून घ्यावं. प्रशांत. नक्की. सर, आपल्याला एक कॉल येतोय पुण्यावरून. प्रियांका आहेत, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला प्रियांका, काय समस्या आहे तुमची? हा सर, माझ्या लग्नाला 6 वर्ष झालेली आहेत. बरं. आणि त्यामुळे डॉक्टरांनी पीसीओडीचा प्रॉब्लेम मला सांगितलाय आणि त्यातनं 6 महिने झाले लग्नाला आणि त्यातनं म्हणजे मिस्टरांचा म्हणजे सिमेंट प्रॉब्लेम सांगितलेला आहे. बरं. हा, तर म्हणजे डॉक्टरांचं म्हणजे असं आहे की त्यांचं की IVF ट्रीटमेंट सांगतायत, पण आम्हाला तसं नको आहे. हा, तर म्हणजे याचा काय उपाय आहे का? आणि माझं पीसीओडी मुळे माझं वजन एक वाढतंय आणि त्याच्यामुळे पिरियड इरेग्युलर होतात असं आहे. बरं. सर, प्रश्न समजला असेल आपल्याला. कशा पद्धतीने आपण यांना उत्तर देऊ शकतो? नक्कीच प्रशांत. प्रियांका ताई, तुम्हाला पीसीओडी आहे आणि गेले 6 वर्ष लग्न होऊन गेलेली आहे. मिस्टरांना बीजाचा प्रॉब्लेम आहे, याचा अर्थ दोघांच्याही बीजामध्ये प्रॉब्लेम आहे आणि म्हणून कदाचित तुमच्या डॉक्टरांनी तुम्हाला IVF सजेस्ट केलेला असेल. पण काही काळजी करू नका, IVF न करता देखील उपचार होऊ शकतात. फक्त त्यासाठी एवढंच आवश्यक असतं की नक्की कुठल्या स्टेजवर हा प्रॉब्लेम आहे त्याचं डायग्नोसिस म्हणजे अचूक निदान होणं गरजेचं असतं. बऱ्याचदा असं अडचण होते की अचूक निदान न करता केवळ कोणीतरी सांगितले म्हणून IVF केलं जातं. IVF करण्याची अगदी तीव्र परिस्थिती कधी येते? जेव्हा ट्यूबल ब्लॉक आहे, गर्भाशयात भ्रूण रुजतच नाहीये तेव्हा. पण फक्त पीसीओडी असेल, फक्त सिमेंटचा प्रॉब्लेम असेल तर IVF करायची तेवढी गरज भासत नाही. फक्त थोडा वेळ द्यायला लागतो. तुमचं वय तुम्ही सांगितलेलं नाही, पण मला असं वाटतं लग्नाला 6 वर्ष झालीत म्हणजे तुमचं वय 30च्या आसपास किंवा त्याच्यापेक्षा कमी असावं. तसं असेल तर तुमच्या हातात भरपूर वेळ आहे. पॉलिसिस्टिक ओव्हरी या प्रॉब्लेमसाठी IVFचा खर्च करण्यापेक्षा पंचकर्माचा खर्च नक्कीच परवडतो. याचं कारण IVF मध्ये तुम्ही ताण टाकून बीजांड बाहेर काढता, मग तुम्ही कृत्रिमपणे गर्भधारणा करता आणि ती गर्भ तुमच्या शरीरात सोडता. आपण जो विचार करतो तो नैसर्गिक आहे. आपला प्रयत्न असा असेल की पीसीओडी असल्यामुळे जे बीजांडामध्ये दोष आलेला आहे तो दूर करायचा. पीसीओडीचा दोष दूर करताना संपूर्ण शरीराची सक्षमता वाढवायची. त्यामुळे एक सोपी गोष्ट तुम्हाला माहिती आहे, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, म्हणजे तुमचं जे मूल हवंय ते तुम्हाला सुदृढ, निरोगी, सक्षम हवंय. मग तुमचं शरीर सक्षम झाल्याशिवाय ते बाळ सक्षम होईल का? यासाठीच पंचकर्म चिकित्सा खूप उपयोगी पडते. म्हणजे बेसिकली तुम्ही आल्या मी पंचकर्म चिकित्सा करू असं कधीच नसतं. बस्ती चिकित्सा आम्ही जे करतो की नाही, मी तुम्हाला मुद्दाम उदाहरण सांगतोय का पेशंटचं. बस्ती चिकित्सा आम्ही नेहमी पहिल्यांदा करतो. खरं म्हणजे वमन, विरेचन, नस्य, रक्तमोक्षण, बस्ती असं 5वं कर्म बस्ती पकडलं जातं. पण स्त्रियांमध्ये आम्ही पंचकर्म करताना बस्ती पहिल्यांदा विचार करतो. याचं कारण योनिनाम वातलाद्यानाम, योनी भाग म्हणजे त्रावर्ता योनी, योनी भाग गर्भाशय, मुख, गर्भाशय, बीजवाही नलिका आणि बीजांडकोश हे सर्व भाग मिळून त्याला योनी भाग असं म्हणतात. या भागामध्ये वाताचं प्राधान्य असतं. वात म्हणजे गती, निर्मिती करणारी, सतत ऊर्जा देणारी. अशी गती चुकून वाढली, त्याची अनियमित गती व्हायला लागली तर ती नियंत्रित करायला बस्ती चिकित्सा सगळ्यात उत्तम पंचकर्मातली. मात्रा बस्ती करता येतो, योग बस्ती करता येतो, काल बस्ती आहे, प्रजास्थापन बस्ती आहे. प्रजास्थापन बस्ती तर सलग 21 दिवस करावा लागतो. आमच्याकडे मागे 3 ते 4 अमेरिकेतले पेशंट पुण्यात आले, थांबले, खास सुट्टी काढून आलते की आम्हाला प्रजास्थापन बस्ती करून घ्यायचं आहे. त्यांनी बरंच वाचलं होतं, आमच्या पूर्वीच्या इंटरव्ह्यूमध्ये ऐकलं होतं. प्रजास्थापन बस्ती करताना 7 दिवस शोधन चिकित्सा, शरीर मोकळं करणं, जडत्व काढून टाकणं. नंतरचे 7 दिवस शमन चिकित्सा, शरीर शांत करणं. अगदी ज्या पेशंटला अजिबात झोप लागत नाही त्या पेशंटला शांत झोप लागायला लागते. आणि मग शेवटच्या 7 दिवसात बृहन चिकित्सा किंवा रसायन चिकित्सा, शरीराची ताकद शुक्रापर्यंत नेऊन पोहोचवणे. आणि या 21 दिवसांच्या पंचकर्माचा अत्यंत उत्तम फायदा होतो. इतका फायदा की नंतर परत बस्ती, वमन, विरेचन काहीही करावं लागत नाही. याचा उपयोग होऊन त्या पेशंटला अत्यंत उत्तम गर्भधारणा झाली. अमेरिकेतल्या डॉक्टरांनी सांगितलं होतं की तुम्हाला गर्भधारणा कठीण आहे, टिकणं कठीण आहे, कारण आधीचा गर्भ 5 महिन्याचा अबॉर्ट झाला होता. प्रजास्थापन बस्ती करून घेतल्यानंतर प्रेग्नन्सी तर राहिलीच, पण सगळ्यात महत्त्वाचं अबॉर्शन झालं नाही. बाळात कुठलाही दोष नाही, आईला कुठलाही दोष नाही, व्यवस्थित डिलिव्हरी होऊन गेली. 2 गोष्टी महत्त्वाच्या असतात, एक तर तुम्हाला होणारं बाळ आणि त्या बाळाला जन्म देणारी आई. ह्या दोघंही जर सक्षम असतील तर तुमच्या अडचणी नक्की बऱ्या होतील. त्यामुळे प्रियांकाताई काही काळजी करू नका. तुमच्या मिस्टरांचे आणि तुमचे आता जसं तुम्ही प्रियांकाताईंच्या प्रश्नांना उत्तर दिलं, त्या पुण्यातून बोलत होत्या, पण आता
खूप सारे कॉल्स येत आहेत आणि खूप सारी जण वेटिंगवरती आहेत आणि त्यांच्यासाठी तुम्ही 5:30 वाजता एक ऑनलाईन वेबिनार घेतलं आहे. या वेबिनारविषयी एक थोडक्यात मला ऐकायला आवडेल, कारण ब्रेकची वेळ होते, ब्रेकवर जायचं आहे. साम टीव्हीवर आम्ही सगळ्यांसमोर येतोच, पण वेळेची मर्यादा असल्यामुळे बऱ्याचदा असं होतं की आम्ही 1 किंवा 2 पेशंटच्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकतो. मग आम्ही असा निर्णय घेतला की यूट्यूब लाईव्ह जर प्रोग्राम आपण केला तर किमान तासभरामध्ये आम्ही 15 ते 20 पेशंटच्या प्रश्नांना उत्तर देऊ शकतो. अनेक प्रेक्षकांना असं वाटत असतं की आम्ही डॉक्टरांशी थेट बोललं पाहिजे, थेट प्रश्न विचारल्यानंतर ते काय उत्तर देतात, आमचा प्रश्न नक्की सुटेल का, आणि याचं शास्त्रीय उत्तर त्यांना हवं असतं. ही सगळी शास्त्रीय उत्तरं देण्यासाठी आम्ही 5:30 ते 6:30 श्री माऊली विश्व आयुर्वेदच्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध आहोत. आपण नक्की भेट द्या. आपण जर चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपण सबस्क्राईब करा, बेल बटन आयकॉन तुम्ही प्रेस करा, म्हणजे तुम्हाला त्याचं हे वेबिनार अटेंड करू शकता. आत्ता हा कार्यक्रम संपल्यानंतर 5:30 वाजता आहे आणि त्या संदर्भातली अधिक माहिती हवी असेल तर आता टीव्ही स्क्रीनवरती नंबर सुरू आहेत सरांचे, त्यातल्या कुठल्याही नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता. अजूनही सारे प्रश्न आहेत या विषयासंदर्भात जे सरांना विचारायचे आहेत, पण तुर्तास वेळ होती एका छोट्याशा विश्रांतीची. कुठे जाऊ नका, पाहत रहा साम संजीवनी. विश्रांतीनंतर साम संजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. पीसीओडी आणि पंचकर्म चिकित्सा यावरती आपण चर्चा करतोय आणि वैद्य विनेश चंद्रकांत लगरे आपल्याला मार्गदर्शन करतात. नगरे सर, आत्ता खूप सारी लोक वंध्यत्वाच्या अनेक रुग्णांना तुम्ही आत्तापर्यंत या उपचारांच्या माध्यमातून बरं केलेलं आहे. पीसीओडी आहे, मात्र त्यांनी IVF केलं नाही आणि पंचकर्म केलं आणि पंचकर्माच्या माध्यमातून त्यांना यश मिळालं, असे खूप सारी उदाहरणं तुम्ही सातत्यानं देत असता. त्यातलंच एखादं उदाहरण आत्ता आपण आपल्या प्रेक्षकांना सांगू शकतो का? नक्कीच. मला आठवतं एक पेशंट होती, साधारणपणे 90 किलो वजन होतं, वय साधारणपणे 34-35 झालं होतं आणि जवळपास वयाच्या 22व्या वर्षापासून त्यांना रेग्युलरली अनियमित पाळी होती. त्याचे सगळे उपचार करून झाले होते, पण त्या काळात काही फार फरक पडला नाही. दरम्यानच्या काळात लग्न होऊन गेलं. लग्न झाल्यानंतर प्रेग्नन्सीला खूप ट्राय केला, पण काही होत नव्हतं. लग्नाच्या वेळेस वजन साधारणपणे 67-65 होतं, पण नंतर ते वाढतच गेलं. 90च्या आसपास वजन गेलं. प्रॉब्लेम असा झाला की त्याच वेळेस पॉलिसिस्टिक ओव्हरीमुळे मोठे मोठे गाठीसारखे पिंपल्स येणं, अगदी नितंबावर बेंड येणं, पाठीवर बेंड येणं, अँटीबायोटिक घेतली जायची, मग ते बसायचं. परत पाळी यायच्या आधी पुन्हा एकदा बेंड यायचं. प्रत्येक पाळीला बेंड येणं आणि त्रास होणं ठरलेलं होतं. म्हणजे सगळे त्रास घेऊन ते पेशंट असताना ओव्युलेशन पण होत नव्हतं. 1-2दा IUI करून झालं होतं. खरं म्हणजे IUI हे पुरुषांच्या स्पर्मला प्रॉब्लेम असेल तर करतात, पण एक्सेप्टन्स नाही गर्भाशयाच्या अस्तरामध्ये, म्हणून थेट त्यांनी बीजवाही नलिकेपर्यंत पोहोचायचं ठरवलं, म्हणून IUI करून घेतलं होतं आणि आता IVF करायला सांगितलं होतं. असाच पेशंट जेव्हा आमच्याकडे आला, त्या पेशंटचं जेव्हा अचूक निदान करून घेतलं असं लक्षात आलं की कफाचं प्राधान्य खूप वाढलंय, म्हणून वजन वाढलंय आणि त्याबरोबर मानसिक ताण पण आहे. मग सगळ्यात पहिल्यांदा वमन चिकित्सा म्हणजे उलटीचं औषध करून घ्यायचं ठरवलं. वमन चिकित्सा करताना साधारणपणे 10 दिवस लागले होते. या 10 दिवसात वमन केल्यानंतर पुढे 4 दिवस पथ्यपाणी त्यांनी खूप काटेकोर पाळलं आणि इतका छान रिझल्ट आला की पुढच्या महिन्यात एकही बेंड आलं नाही. मग त्यानंतर लक्षात ठेवलं की आता पुढचा विचार काय, तर रक्तदोष होताच अजूनही, पिंपल्स खूप कमी झालेले नव्हते, थोडे कमी झाले, पण बेंड येणं बंद झालं. मोचन करून घातल्यानंतर त्याच्या पुढच्या महिन्यात खरंच पिंपल्स येणं बंद झालं. रक्ताचा दोष गेल्यानंतर असं लक्षात आलं की मानेवर थोडा काळपटपणा असतो अशा पेशंटला, वजन वाढलेलं असतं, त्याला एकॅन्थोसिस म्हणतात. हा काळपटपणा जात नव्हता, बेंड गेलं, पिंपल्स गेले. मग रक्तदोष कमी होण्यासाठी त्यावेळेस रक्तमोक्षण म्हणजे साधारणपणे 100 ml रक्त डोनेट केल्यासारखं काढून घेतलं. अतिशय काळपट रक्त असं आलं होतं. वमन, विरेचन, रक्तमोक्षण 3 कर्म झाल्यानंतर असं लक्षात आलं की सगळे दोष कमी झाले, स्किन नॉर्मल झालीये, पाळीला अजूनही नियमितपणा येत नाही आणि थोड्याशा वेदना पाळीमध्ये राहत आहे. मग त्यासाठी बस्ती करायला सांगितलं. पेशंटला प्रजास्थापन बस्ती देखील वर्णन केला होता, पण प्रॉब्लेम असा होता की ती IT सेक्टर मधली होती, तिला तेवढा वेळ काढणं शक्य नव्हतं. मग ती म्हटली मी डॉक्टर 8-8 दिवसाची सुट्टी काढू शकते. मग 8 दिवसाचा योग बस्ती प्लॅन करून घेतला. त्यामध्ये 8 दिवसाचा शोधन बस्ती पहिल्यांदा केला आणि अक्षरशः वजन भरकन 4 किलो कमी झालं. 3 महिने जेव्हा आपण पंचकर्म केलं होतं, वमन, विरेचन, रक्तमोक्षण आणि बस्ती, त्यानंतर वजन साधारणपणे नव्हता. पंचकर्माचा उद्देश होता शरीरातला जडपणा, बोजडपणा कमी व्हावा आणि हा जडपणा, बोजडपणा कमी झाल्यामुळे शरीर हलकं झालं. पेशंट सांगायला लागले की 1 जिना पूर्वी चढवत नव्हता, आता मी 3 जिने चढत जाते, लिफ्टनी अजिबात जात नाही. हा फरक झाल्यानंतर शोधन चिकित्सेनंतर शमन चिकित्सेचा बस्ती करून घेतल्यानंतर पुढच्या महिन्यापासून पाळीमध्ये वेदना पूर्णपणे थांबलेल्या होत्या. मग अशा वेळेस रिपोर्ट करून घेतले.
फॉलिक्युलर स्टडी केल्यावर ओव्ह्युलेशन 14व्या दिवशी व्हायला लागलं. खरं म्हणजे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असतो पॉलिसिस्टिक ओव्हरीमध्ये ओव्ह्युलेशनचा. ओव्ह्युलेशन होत नाही किंवा वेळेवर होत नाही आणि म्हणूनच त्यांना IVF सजेस्ट केलं. ओव्ह्युलेशन वेळेवर दिसल्यावर पेशंट अतिशय खुश झाली. अस्तर मात्र अजूनही तेवढ्या प्रमाणात वाढत नव्हतं. साधारणपणे अस्तर 8 mm पर्यंत वाढत होतं. पेशंटने आम्हाला सांगितलं, डॉक्टर IUI करतानाही देखील ते असं म्हणत होते की 7 mm पर्यंत अस्तर वाढतंय. हे वाढत नसेल तर मग IUI सक्सेसफुल होणार नाही. आम्हाला इथे लक्षात आलं की 8 mm पर्यंत गर्भाशयाचा अस्तर जर वाढत असेल तर हे वाढवायला आणखीन काहीतरी केलं पाहिजे. आणि मग सगळी पॅथॉलॉजी लक्षात आलं. असं लक्षात आलं की योनी भागात थोडंसा कोरडेपणा आहे, शुष्कता आहे, गर्भाशय मुखाला हलकीशी सूज आहे. मग ही कमी करायला योनी धावन आणि पिचू करून घेतलं. अगदी योनी धुपन घरच्या घरी करायला दिलं. छोटंसं भांडं घेऊन ते योनी धुपन घरी घरी करता येतं. मग उत्तर बस्ती प्लॅन केला, कारण वमन, विरेचन, रक्तमोक्षण आणि बस्ती 4ही पंचकर्म करून झाली होती. घरच्या घरी नस्य करायला देखील दिलं होतं, कारण नस्य पंचकर्माला सेंटरमध्ये येऊन करावं लागत नाही. नस्य घरच्या घरी करता येतं. नस्य केल्यापासून तिचा कामातला स्ट्रेस IT सेक्टरमध्ये असूनही खूप कमी झाला. उत्तर बस्ती करून घेतला आणि खूप छान फरक पडला. पुढच्या महिन्यामध्ये साधारणपणे 9 ते 10 mm हे अस्तर तयार व्हायला लागलं. दुर्दैवाने त्या काळात तिला अचानक खूप मोठा प्रोजेक्ट आला. सतत स्ट्रेस पडायला लागला. खरं म्हणजे कामाचे तास 8 तास असतात, पण तिला 12-12 तास काम करायला लागलं. त्यातच पुण्यातली पेशंट राहायची ती हडपसर साईडला, जॉब होता हिंजवडीला. जायला यायलाच तिचे 2 तास निघून जायचे. आयुष्यातला सगळा वेळ हा त्याच्यातच जात होता. त्यातनं ती एवढी वैतागली, म्हणली, डॉक्टर मला आता बाकी सगळं झालंय, छान वाटतंय, असं वाटतं की प्रेग्नन्सी राहायला पाहिजे, पण हा मानसिक त्रास सहन होत नाही. मग आम्ही निश्चितपणानं आणि या संदर्भामध्ये डॉक्टर कशा पद्धतीनं आपल्याला माहिती सांगतायत हे आपण ऐकतो आहोत. ज्या पद्धतीनं आता डॉक्टर सांगतायत की ह्या वेगवेगळ्या समस्या या सातत्यानं वेगवेगळ्या टप्प्यावरती येत असतात आणि त्या संदर्भातला हा जो काही सगळा पाठपुरावा आहे हा सातत्यानं वैद्यांच्या माध्यमातून केला जात असतो. सर, काय सांगता येईल आपल्याला? निश्चितपणानं सरांशी आपण संपर्क करण्याचा प्रयत्न करतोय आणि या ज्या काही समस्या आहेत, मग PCODच्या माध्यमातून आलेली समस्या आणि पंचकर्म चिकित्सा जोपर्यंत होत असते तोपर्यंत ही कशा पद्धतीनं सोडवता येईल किंवा त्या संदर्भामध्ये काय करता येईल याचा संदर्भ डॉक्टर देत होते आत्ता आणि एक छान असा अनुभव सांगितला. स्त्रियांमधले हे जे काही दोष आहेत हे दोष कसे बाहेर काढून टाकले जाऊ शकतात पंचकर्माच्या माध्यमातून. कधीही अनेक वेळेला असं होतं आपल्याला की आपण सातत्यानं या समस्यांसाठी वेगवेगळ्या पाथींचा पण उपयोग करत असतो. ॲलोपॅथी असेल म्हणा, होमिओपॅथी असेल म्हणा, आयुर्वेदासारखा हा जो काही एक प्राचीन भाग आहे आपल्या सगळ्यांचा तो या सगळ्यामध्ये खूप महत्त्वाची गोष्ट आहे. खरं तर वेळ होते एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम संजीवनी. विश्रांतीवर जाण्याच्या आधी आपल्याला वैद्य विनेश चंद्रकांत नगरे त्यांच्याच रुग्णाचा एक छान असा अनुभव शेअर करत होते. सर, काय सांगता येईल? आपण जेव्हा त्या पेशंटला बघितलं की मानसिक त्रास जास्त आहे आणि IT सेक्टरचा खूप ताण पडल्यामुळे आता तिला नकोसं झालंय. खरं प्रेग्नन्सी हवी होती. मग अशा शिरोधारा करून घेतली. सलग 7 दिवस शिरोधारा केल्यानंतर पेशंट खरंच शांत झोपायला लागली. तिचा सगळा स्ट्रेस गेला. काउन्सिलिंग करून घेतलं, कारण बेसिकली कसं असतं, ताण घेणं पण सहन करण्याची क्षमता वाढली तर खूप मोठा फरक पडतो. तिच्या सगळ्या शेड्यूलमध्ये तिला कंपल्सरी अर्धा तास व्यायाम करायला लावला. या व्यायामामुळे तिला खूप मोठा फरक पडला. घरी आल्यानंतर काय व्हायचं, ते रात्री आल्यावर जेवायची आणि मग झोपायची. रात्री 10ला जेवणं, रात्री 11ला 12ला झोपणं, यातनं सगळं डिस्टर्ब झालं. जेवण कंपल्सरी तिला संध्याकाळी 6 वाजता तिच्या ऑफिसमध्ये घ्यायला लावलं. घरी आल्यावर फक्त झोपणं हा एकच प्रकार राहिला. त्यामुळे 10ला जरी ती घरी आली तरी 10:30ला झोपायला जायची. याचा सगळ्यात मोठा फरक काय झाला, झोप खूप छान झाली. लक्षात ठेवा, आहार, निद्रा आणि ब्रह्मचर्य 3 पिलर्स, 3 खांब आहेत आपल्या आयुष्याचे. झोप जर नीट झाली नाही आणि वेळेवर झाली नाही तर याचा सगळा परिणाम प्रेग्नन्सीवर होतो. पेशंटची झोप चांगली व्हायला लागल्यानंतर बरोबर 3 महिन्यानंतर तिला गर्भधारणा खूप छान झाली. पंचकर्म केल्यानंतर तिला पडलेले फरक, तिला कमी झालेलं वजन, त्याच्यानंतर जेव्हा बाळ झालं, बऱ्याचदा डॉक्टरांनी सांगितलं तिला की IVF करताना तुम्हाला कदाचित प्रेग्नन्सी इंड्यूस डायबिटीस होईल, हायपरटेन्शन येईल, तुमचं 90 वजन आहे. पण तसं काहीही झालं नाही. त्या पेशंटमध्ये डिलिव्हरीनंतर देखील तिला दूध येणं, बाळाची वाढ, हे सगळं छान. आता जवळपास 4 वर्ष झाली त्या पेशंटला डिलिव्हर होऊन. बाळ आम्हाला 2-3 वेळा भेटून गेलं. अतिशय चंचल किंवा अतिशय हुशार असं ते बाळ आहे. त्यात कुठेही अडचण नाही. प्रशांत.
निश्चितपणानं सर, आपण खरं तर कार्यक्रमात 2 मिनिटं आहेत आपल्याकडे शिल्लक आणि 2 खूप महत्त्वाचे प्रश्न. याच्यामध्ये सौंदर्य समस्यांविषयी आपल्याला काय सांगता येईल? कारण ज्या तरुण मुली आहेत त्यांच्यामध्ये पण ही PCODची समस्या असते आणि या PCODच्या समस्येमुळे अनेक सौंदर्य समस्यांना त्यांना सातत्यानं सामोरं जावं लागतं आणि त्याचा एक टेन्शन, त्याचा एक प्रेशर त्यांच्यावरती सातत्यानं असतं. त्याबद्दल काय सांगता येईल? आणि जाता जाता आजच्या या विषयासंदर्भात प्रेक्षकांना काय सांगता येईल? निश्चितच प्रशांत, बेसिकली सौंदर्य समस्या आल्यानंतर त्या दोषाचं निदान करून घ्यायला लागतं. मगाशी आपण पेशंटचा अनुभव पाहिला, वाढतं वजन असल्यामुळे वमन पहिल्यांदा करून घ्यायला लागलं. काही पेशंटचं असं असतं की पिंपल्स खूप जास्त असतात, मग पिंपल्स आहेत, त्वचेचा काळवंडलेपणा असेल तर विरेचन पहिल्यांदा करून घ्यायला लागतं. जर स्किनचा फारसा मोठा प्रॉब्लेम नसेल, फक्त शरीरामध्ये अनियमितता असेल, पाळी वरखाली झाली असेल, फ्लो जास्त होतोय, बऱ्याचदा गंमत सांगतो, फ्लो खूप जास्त होत असेल पेशंटला तर शिरोधारा केल्यामुळे हा फ्लो कंट्रोल होतो. लोकांना असं वाटतं डोक्यावर तेलाची धार धरल्यावर कसा फरक पडणार, पण नेहमी लक्षात ठेवा पिट्युटरी ग्लँड ही नेहमी इथे असते. पिट्युटरी ग्लँडच्या जवळ आपण जेव्हा शिरोधारा करतो तेव्हा संपूर्ण शरीराला शांतपणा मिळतो, रिलॅक्सेशन मिळतं आणि हार्मोन बॅलन्स होतो. तसाच प्रकार आपण जेव्हा सौंदर्य समस्या सोडून वंध्यत्वाच्या दृष्टीने विचार करतो पंचकर्माचा, तेव्हा उत्तरबस्ती, योनिधावण आणि पिचूचा भाग नेहमीच महत्त्वाचा असतो. उत्तरबस्ती हे विशेष पंचकर्म का केलं जातं याचं कारण गर्भाशयाला ताकद देणं, गर्भाशयाचे दोष हरण करणं. बऱ्याचदा ट्यूबल ब्लॉक असतात तेव्हा क्षार तेल, कासे तेलाचं उत्तरबस्ती करावा लागतो. काही IVFचे पेशंट येतात की आमचं एम्ब्रिओ रेडी आहे पण गर्भाशयातला अस्तर आता वाढत नाही, आम्ही काय करू? अशाच फलघृताचा, काश्मीरी कुठेच घृताचा बस्ती करता येतो, उत्तरबस्ती करता येतो. गर्भपात वारंवार होत आहे अशा पेशंटला उत्तरबस्ती करताना काश्मीरी कुठेचे घृत, शतावरी घृत, जीवनीय तेल याचा वापर करता येतो. काहींच्या गर्भाशयाची वाढ नीट नसते, शुष्कता असते, अशा वेळेस देखील वापर करता येतो. काहींच्या फायब्रॉइड असतात, म्हणजे अगदी PCOD असं नाही पण 40 वर्ष ओलांडले आहे, फायब्रॉइड खूप मोठे झालेत, एंडोमेट्रियोसिस आहे, एडिनोमायसिस आहे, अशा वेळेस धारा करता येते. म्हणजे सर्वांग धारा आहे, कांजी धारा आहे. कांजी धारा आपण कधी करतो? जेव्हा वेदना खूप असतात. आता या सगळ्या पंचकर्मामधलं वैविध्य हे का वापरलं जातं लक्षात घ्या. पेशंटला लवकर गुण यावा यासाठी थोडा वेळ काढला, थोडी कळ काढली तर पंचकर्म केल्यामुळे आपल्याला लवकर गुण येऊ शकतो. औषधं आपल्याला घ्यायची असतातच पण पंचकर्माचा वापर हा नियमितपणे करावा, याचं कारण रिझल्ट खूप फास्ट येतात. प्रशांत, खूप छान पद्धतीची माहिती सरांनी आपल्याला दिली आहे आणि आत्ता 5:30 वाजता ते सरांचं वेबिनार आहे, त्या वेबिनारमध्ये सुद्धा या विषयाची अधिक माहिती तुम्हाला निश्चितपणाने मिळेल. सर, तुम्ही आज वेळ काढून आमच्या कार्यक्रमात सहभागी झालात त्यासाठी तुमचे अगदी मनापासून आभार. आणि याबरोबरच वेळ होते इथेच थांबण्याची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम टीव्ही.